नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील कोणत्या आदिवासी जमातीला केंद्र सरकारने अतिसंवेदनशीलता जमात म्हणजेच PVTG म्हणून घोषित केलेले आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, कातकरी, कोलम आणि माडिया गोंड। तर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कातकरी, कोलम आणि माडिया गोंड या आदिवासी जमातींना अतिसंवेदनशीलता जमात म्हणून घोषित केलेले आहे। जे की कातकरी ही जी जमात आहे तर ती पहा प्रामुख्याने महाराष्ट्रातील रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यामध्ये आढळते। तर कोलम ही जी आदिवासी जमात आहे तर ती पहा प्रामुख्याने यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये आढळते। आणि माडिया गोंड ही जी आदिवासी जमात आहे तर ती मुख्यत्वे गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बघावयास मिळते। प्रश्न क्रमांक 2, अमरावती विभागात मुख्यत्वे कोणती आदिवासी जमात वास्तव्यास आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, कोरकू। तर अमरावती विभागामध्ये विशेष मेळघाट परिसरामध्ये मुख्यत्वे कोरकू ही आदिवासी जमात मोठ्या संख्येने वास्तव्यास त्या ठिकाणी आहे। जी की कोरकू ही जी आदिवासी जमात आहे तर या भागातील मूळ रहिवासी मानले जाते आणि तिचे मुख्य कार्यक्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगेच्या कडेला स्थित आहे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आदिवासी विकास मंत्री कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर अशोक उईके। तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आदिवासी विकास मंत्री हे डॉक्टर अशोक उईके हे आहेत। तर त्यांनी 2024मध्ये त्यांनी 2024 पासून या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहेत आणि ते पहा कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत। प्रश्न क्रमांक 4, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, गोंदिया। तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प प्रामुख्याने महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। जो की हा जो प्रकल्प आहे तर तो विदर्भाच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये स्थित असून हा जो प्रकल्प आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प तर तो महाराष्ट्रातील पहा पाचवा व्याघ्र प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 5, पेसा या क्षेत्रातील ग्रामसभेला विशेष कोणते अधिकार आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा, पहिला आहे गौण वन उपज मालकी, दुसरा आहे पहा जमीन हस्तांतरित रोखणे आणि तिसरा आहे पहा स्थानिक योजनांचे नियंत्रण। हे जे 3 अधिकार आहेत तर ते पेसा क्षेत्रातील ग्रामसभेला विशेष अधिकार आहेत। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर कोणती मृदा प्रामुख्याने आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा रेगूर मृदा, ज्याला की काळी मृदा असे म्हटले जाते। तर महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर रेगूर ही मृदा प्रामुख्याने आढळते। जे की ही जी रेगूर मृदा आहे तर ती पहा ज्वालामुखीच्या बेसॉल्ट खडकापासून बेसॉल्ट खडकापासून बनलेली आहे। जे की ही जी मृदा आहे तर ती पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेसाठी आणि कापसाच्या पिकासाठी अत्यंत सुपीक मानली जाते। प्रश्न क्रमांक 7, भारताचे पोलादी पुरुष आयर्न मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, सरदार वल्लभभाई पटेल। तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतातील अनेक छोट्या मोठ्या राज्यांचा समावेश केला होता, म्हणून त्यांना भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते किंवा म्हणतात। जे की सरदार वल्लभभाई पटेल हे जे आहे तर ते पहा भारताचे पहिले उपपंतप्रधान होते। कोण होते? उपपंतप्रधान म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे। जे की सरदार वल्लभभाई पटेल यांचा पहा गुजरात या राज्यामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा जगातील सर्वोच्च पुतळा त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 8, माहिती अधिकार कायदा म्हणजेच RTI कधीपासून लागू झाला?
तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 2005. तर माहिती अधिकार कायदा संपूर्ण भारतामध्ये 12 ऑक्टोंबर 2005 या दिवशी संपूर्ण भारतामध्ये लागू झालेला होता. जो की हा जो कायदा आहे तर तो सरकारी संस्था, कार्यालये आणि सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळवण्याचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकांना देतो. प्रश्न क्रमांक 9. रॅडक्लिफ लाईन कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 भारत आणि पाकिस्तान. तर पहा 1947मध्ये कधी? सन 1947मध्ये सिरिल रॅडक्लिफ यांनी भारत आणि पाकिस्तानची फाळणी करताना ही सीमारेषा आखलेली होती. तसेच भारत आणि चीन या 2 देशादरम्यान पहा मॅकमोहन ही सीमारेषा स्थित आहे. तर भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान पहा पाल्क सामुद्रधुनी. भारत आणि श्रीलंका दरम्यान या 2 देशादरम्यान पाल्क सामुद्रधुनी ही सीमारेषा स्थित आहे. आणि भारत आणि अफगाणिस्तान या 2 देशादरम्यान पहा ड्युरंड सीमारेषा आहे. कोणती? ड्युरंड सीमारेषा ही जी आहे तर ती भारत आणि अफगाणिस्तान या 2 देशादरम्यान स्थित आहे. प्रश्न क्रमांक 10. नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा तोरणमाळ. तर नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ हे आहे. जे की तोरणमाळ हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा सातपुडा. कोणत्या? सातपुडा या पर्वतरांगेमध्ये स्थित असून हे महाराष्ट्रातील पहा 2ऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण मानले जाते. प्रश्न क्रमांक 12. कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 वैतरणा. तर कोकणातील सर्वात लांब नदी ही वैतरणा आहे. जे की ही जी नदी आहे तर ती पहा पालघर आणि नाशिक या 2 जिल्ह्यातून ती प्रामुख्याने वाहते. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 सन 1994. तर सन 1994 या वर्षी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 14. घारापुरी यालाच पहा एलिफंटा लेणी असे म्हटले जाते. तर ती महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा रायगड. तर घारापुरी ही लेणी महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. जी की ही जी लेणी आहे तर ती अरबी समुद्रातील घारापुरी बेटावर स्थित आहे. जे की या लेणीला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा धोंडो केशव कर्वे. तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती हे महर्षी धोंडो केशव कर्वे आहे. जे की त्यांनी स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहासाठी केलेल्या महान समाजकार्याबद्दल त्यांना पहा 1958मध्ये कधी? सन 1958मध्ये त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था म्हणजेच NRRI कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कटक. तर राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था ही कटक या ठिकाणी, जे की कटक हे पहा ओडिसा या राज्यामध्ये आहे. कोणत्या? ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे. तर या ठिकाणी राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था आहे. प्रश्न क्रमांक 17. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह पुढीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गुरु. तर गुरु हा जो ग्रह आहे तर तो सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 18. कोणाच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मेजर ध्यानचंद. तर भारतात मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त यांचा जो जन्मदिवस आहे तर तो 29 ऑगस्ट आहे. कोणता आहे? 29 ऑगस्ट. तर यांच्या जन्मदिनानिमित्त भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. तसेच मेजर ध्यानचंद्र यांना पहा हॉकीचे जादूगर असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? हॉकीचे जादूगर म्हणून यांना ओळखले जाते.
प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्राचे दक्षिण काशी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 वाई आहे. काय वाई? पैठण नाही, वाई आहे. तर वाई या शहराला, जे की सातारा या जिल्ह्यामध्ये आहे, तर महाराष्ट्राचे दक्षिण काशी म्हणून वाई या शहरास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 20, आदिवासी मुलांसाठी महाराष्ट्रात कोणत्या नावाच्या निवासी शाळा चालवल्या जातात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 एकलव्य निवासी शाळा. तर पहा, आदिवासी मुलांसाठी महाराष्ट्रामध्ये एकलव्य निवासी शाळा या नावाच्या शाळा या चालवल्या जातात. प्रश्न क्रमांक 21, कोयना जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राचे काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 भाग्यलक्ष्मी. तर कोयना जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22, भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते बनलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश. तर देशातील आणि जगातील दुसरे कार्बनमुक्त राज्य हे हिमाचल हे राज्य बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 24, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 एकशिंगी गेंडा. तर काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते एकशिंगी गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. जे की हे जे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे तर ते पहा आसाम या राज्यामध्ये आहे. कोणत्या? आसाम या राज्यामध्ये असून हे जे उद्यान आहे तर ते जगातील 2/3 एकशिंगी गेंड्याचे निवासस्थान आहे. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातली पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मुंबई. तर महाराष्ट्रातली आणि भारतातील पहिली कापड गिरणी ही सन 1854मध्ये, कधी? सन 1854मध्ये कावसजी दावर यांनी, कोणी? कावसजी दावर यांनी मुंबई या ठिकाणी मुंबई या शहरामध्ये पहिली कापड गिरणी सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 26, चेराव हे बांबू नृत्य कोणत्या राज्याचे वैशिष्ट्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मिझोराम. तर चेराव हे जे बांबू नृत्य आहे तर ते मिझोराम या ईशान्य भारतातील राज्याचे वैशिष्ट्य आणि पारंपरिक लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 27, भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 दर्पण. तर भारतातील पहिले मराठी वृत्तपत्र हे पहा दर्पण आहे. जे की हे जे दर्पण वृत्तपत्र आहे तर ते पहा 1832मध्ये, कधी? सन 1832मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी, कोणी? बाळशास्त्री जांभेकर यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 28, विद्युतधारेचे एकक काय आहे? तर विद्युतधारेचे एकक जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 ॲम्पियर आहे. कोण आहे? ॲम्पियर हे आहे. प्रश्न क्रमांक 29, भारतातील सर्वात तरुण पर्वतरांग कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा हिमालय. तर भारतातील सर्वात तरुण पर्वतरांग हे पहा हिमालय हे पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक 30, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 अहिल्यानगर. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहिल्यानगर हा जिल्हा आहे.